झी 24 तास एक पाऊल पुढे। आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारतीय टीम सोबत अँटी करप्शन युनिटचा एक अधिकारी पाठवण्यात येणार आहे। भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थातच बीसीसीआयनं हा मोठा निर्णय घेतलाय। राजस्थान रॉयल्सचे एस श्रीशांत, अजित चंडीला आणि अंकित चव्हाण यांना स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे। 6 जूनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होती। 6 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या टीमसोबत एक अँटी करप्शन युनिटचा अधिकारी जाणार आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्यासोबत आहेत। अमर, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताची टीम खेळणार की नाही यावरून आधी साशंकता होती। बीसीसीआयनं त्याला हिरवी झेंडी दिली आणि आता स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर एक युनिट जाणार असल्याचं, एक अधिकारी जाणार असल्याचं समजतंय। काय नेमका तपशील? पंकज, शिवरामकृष्णन यांच्यासोबतच्या वादावरून बीसीसीआय माघार घेत होती या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये असं वाटत होतं, पण त्यानंतर आता जी सर्वात मोठा बीसीसीआयने जो धसका घेतलेला आहे तो स्पॉट फिक्सिंगचा घेतलेला आहे। स्पॉट फिक्सिंग मध्ये काल प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याच्यात पूर्णपणे स्पष्टपणे दिसत होतं बीसीसीआय सट्टेबाजी रोखण्याबाबत किती हतबल पूर्णपणे दिसून आली। पण त्यानंतर आज कुठेतरी बीसीसीआयने एक पाऊल उचलले आहे, ते म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ती भारतीय टीम जाणार, त्या प्रत्येक टीमसोबत एक अँटी करप्शनचा ऑफिसर जाण्याचा एक निर्णय घेतलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जगभरातील 8 मोठ्या ज्या टीम्स असतात, मातब्बर टीम्स असतात, त्या सहभागी होत असतात आणि एक असा नेहमीच शक्यता वर्तवण्यात येते की या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बेटिंग होतं। हे संपूर्ण सगळीकडे जे बेटिंग आहे रोखण्याकरता, सट्टेबाजांना रोखण्याकरता म्हणून हे बीसीसीआयने पाऊल उचललेलं दिसत आहे। पंकज, नक्की अमर, तुम्ही आमच्या सोबत राहा। आपण आणखी एक या संदर्भातली एक बातमी पाहूया, आपण पुन्हा बोलणार आहोत। सुप्रीम कोर्टात आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। याचिकेत फिक्सिंग प्रकरणाची चौकशी होईपर्यंत प्लेऑफच्या मॅचेस घेऊ नका अशी मागणी करण्यात आली आहे। शिवाय जनहित याचिकेत स्पॉट फिक्सिंग प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। अमर, सुप्रीम कोर्टात आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। काय वाटतं, आयपीएलच्या ज्या प्लेऑफच्या मॅचेस आहेत त्या खेळवल्या जातील का किंवा त्यावर गंडांतर येऊ शकतं का? सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली आहे पंकज। 21 आणि 22 तारखेला या प्लेऑफच्या पहिल्या मॅचेस आहेत 2 आणि या जनहित याचिकेत स्पष्टपणे म्हणलेले आहे की जिथपर्यंत स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची पूर्ण चौकशी होत नाही तिथपर्यंत प्लेऑफची कोणतीही लढत खेळू नका असं त्या जनहित याचिकेत म्हटलेलं आहे। अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण स्पॉट फिक्सिंगची जी चौकशी आहे ती त्याच्याकरता एसआयटीची स्थापना करण्याची सुद्धा ही या याचिकेत म्हटलेलं आहे। आता सुप्रीम कोर्ट याबाबतीत या जनहित याचिकेबाबत काय निर्णय येतो यावर सर्व निर्भर असणार आहे। पंकज, नक्की धन्यवाद अमर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आमचे क्रीडा प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेत होतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।